ठीक आहे. चला स्टार्ट करूयात. सर्वात महत्वाचं काय म्हणजे की आज आपला जो सेशन असणार आहे याच्यावरती आपण काय डिस्कशन करणार आहोत. बरेचसे मुलांचे जे कन्फ्युजन आहेत ना सध्या आता करंटली, की सर आम्हाला माहित नाहीये आरबी असिस्टंट कसं प्रिपरेशन करायचं. आणि युट्यूबवर सध्या काय सुरू आहे, बरेचसे लोक वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगत आहेत की प्रिपरेशन असं करा, प्रिपरेशन तसं करा. त्याच्यानंतर ना हे महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे, मॉक टेस्टमध्ये स्कोर एवढा आला पाहिजे, मॉक टेस्टमध्ये स्कोर नंतर ना एवढा कट ऑफ त्या ठिकाणी लागला जातो. हा कट ऑफचा एक बेअर मिनिमम आहे, 90-95 त्या ठिकाणी तुमचा मेन स्कोर आला पाहिजे मॉक टेस्टमध्ये. अशा बऱ्याचशा गोष्टी आज सध्या करंटली प्रत्येकाच्या एका मनामध्ये आहे. आणि कुणालाच त्या ठिकाणी कुठलाच डायरेक्शन माहित नाहीये कसं प्रकारे जायचंय म्हणून. कारण की होतं काय, ही जी एक्झामिनेशन आहे तुम्हाला मी सांगणार आहे ह्याच्यामध्ये कोणते कोणते कॉम्पिटिटर्स तुम्हाला दिसणार आहेत. ऑलरेडी सगळे क्लर्क लेवल ज्यांनी एसबीआय क्लर्क दिलेली आहे, ज्यांचं एक्झाम क्लिअर झालेलं आहे, जे ऑलरेडी बँकेमध्ये आहेत, ज्यांचं त्या ठिकाणी प्रिपरेशन ऑलरेडी झालं होतं, त्यांनी एक्झामचा तो जो प्रेशर आहे ते सगळं काही त्या ठिकाणी त्यांनी फील केलेलं आहे, असे लोक पण त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये येणार आहात. ओके. आता मी सांगतोय, माझेच दोन विद्यार्थी आहेत, त्यांनी ऑलरेडी एसबीआय क्लर्क त्या ठिकाणी क्रॅक केलेलं आहे. आणि आता थोड्या वेळापूर्वी मला एकाचा कॉल आला होता, सर माझा आयपीएस पीओ क्रॅक झालाय, तरी पण मला त्या ठिकाणी आरबी असिस्टंट द्यायचंय. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आता सध्या माझ्यासमोर जे पण विद्यार्थी तुम्ही सध्या आता इथं सेशनला अटेंड करत आहात, त्यांच्याकडे मेन गोष्ट काय, सगळ्यात तुमचा जो मोठा त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे तो या मुलांसोबत ज्यांनी ऑलरेडी एक्झाम क्रॅक केलेला आहे. आता बऱ्याचशा मुलांना एक्झाम प्रेशर कसं हँडल करायचं तुम्हाला माहित नाहीये. मेन्समध्ये कशा क्वेश्चन्स येतात या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित नाहीयेत. पण आता तुम्ही नका टेन्शन घेऊ. ज्या स्कूलमध्ये त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी आज तयार झालेत ना, त्याचा हेडमास्टर मी इथं आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. मी बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यापर्यंत पाचवलेलं आहे, म्हणजे पोहोचवलेलं आहे. मी 2018 पासून टीचिंग करतोय, तर माझ्याकडे जवळपास 6 ते 7 वर्षाचा प्रॉपर एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे असे आपण भरपूर विद्यार्थी तयार केलेले आहेत आणि तुम्हाला तयार करायला काही जास्त वेळ नाही लागणार. त्यामुळे काही लोड नाही घ्यायचा, ताण नका घेऊ, टेन्शन नका घेऊ. तुमच्या मॉक टेस्टमध्ये स्कोर येतील, नाही येतील, सर कसं करायचं, बऱ्याचशा त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स तुमच्या समोर आज करंटली आहेत. मी समजू शकतो तुमच्याकडे अडचणी खूप आहेत, पण त्यासाठी एकच सोल्युशन आहे, नागेश सर. काही टेन्शन नाही घ्यायचं, काही ताण नाही घ्यायचंय, बिलकुल लोड नाही घ्यायचंय. आणि आता आपण ह्याला एक एक गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सगळ्यात अगोदर तुम्हाला आयबीए म्हणजे ज्या ठिकाणी सध्या आता आपण काम करतोय, ठीक आहे, आम्ही तुम्हाला कशा प्रकारे त्या ठिकाणी हेल्प करू. दुसरी गोष्ट, केपी सर तुमच्यासाठी काय करतील आणि नागेश सर तुमच्यासाठी काय करतील, या तीन गोष्टीबद्दल आपण या ठिकाणी आज डिस्कशन करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये ओव्हरऑल आपला एक त्या ठिकाणी जो तुमच्या मनामध्ये जी भीती आहे ना त्याला मला काढायचं आहे. तुम्हाला जे वाटतं ना, आता एका मुलीचा मला मेसेज आला होता की सर ती म्हणतीये की सर माझा ना गाईडलीच्या मॉक टेस्टमध्ये 75च्या वरती स्कोर नाही येत आहे. आणि मी कट ऑफ पाहते, कट ऑफ किती आहे सर, कट ऑफ तर त्या ठिकाणी आपलं जात आहे जवळपास 91-92 कट ऑफ म्हणतायत. कसं करू सर, माझं त्या ठिकाणी अटेम्प्ट नाही होत आहे, काय करू, त्या ठिकाणी बऱ्याचशा डाऊट आहेत माझ्या मनामध्ये. असे प्रॉब्लेम्स तुमच्या मनामध्ये पण डेफिनेटली त्या ठिकाणी असतील आत्ताच्या घडीला. त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचे, आपण प्रत्येक गोष्टीवर त्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. फक्त आता लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला काय सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला इथे प्रिपरेशन कम्प्लीट जी असेपर्यंत प्रिलिम्स आणि मेन्स याचं गायडन्स भेटणार आहे का? 100% तुम्हाला गायडन्स भेटणार आहे. फक्त गायडन्स नाहीये, तुम्हाला मी त्या की पॉईंट सांगणार आहे जिथून तुमचा एक्झाम निघतं. क्लिअर आहे? जिथून तुमचं एक्झाम निघतं त्या की पॉईंट तुम्हाला मी सांगणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, की सर आम्हाला फक्त आणि फक्त कॉन्ट आणि रिसनिंग बद्दल हेल्प भेटणार आहे का? नाही. तुम्हाला कॉन्ट, रिसनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस याच्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे गायडन्स या ठिकाणी भेटणार आहे. ह्या प्रत्येक गोष्टी तुम्ही एकदा क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर ना, जे विद्यार्थी या छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे आहेत, जे त्या ठिकाणी करंटली प्रिपरेशन करत आहेत, त्यांना कशा प्रकारे आपण हेल्प करणार आहोत, तर उद्या 9 वाजल्यापासून आपल्या आयबीएच्या सेंटरवरती त्याच्याबद्दल पूर्णपणे डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला मी पाठवून देईन, कुठं काय असणार आहे. सकाळी 9 ते 5 त्या ठिकाणी तुम्हाला येऊन बसायचं आहे आमच्या समोर. तिथं मी असेन, केपी सर असतील, मी तर 100% तुमच्यासोबत असणार आहे. सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला आमच्या अकॅडमीमध्ये थांबायचंय. आणि ह्याच्यासाठी कुठलीच तुम्हाला फी त्या ठिकाणी द्यायची नाहीये. ही पहिली गोष्ट जी संभाजीनगरमध्ये आहे. आता प्रश्न असा आहे की सर मी तर संभाजीनगरला नाहीये, काय करू, मी तर ऑनलाईनचा विद्यार्थी आहे, मला त्या ठिकाणी चान्स नाहीये ह्या गोष्टीबद्दल त्या ठिकाणी येण्याचा, माझ्याकडे कुठला मार्ग नाहीये, मग मी काय करायचं. त्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सोल्युशन अवेलेबल करून दिलेलं आहे. सगळ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आमच्यासोबत ऍड राहा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एकच ह्या ठिकाणी सांगेन. आता तुमच्या मनामध्ये एक डाऊट असेल, सगळ्यात पहिला डाऊट, की सर माझं होईल का आरबीआय मध्ये. हे पहा, तुम्ही 650 वेकन्सी आहेत, त्याच्याबद्दल फक्त एका जॉबची विचार करा. तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनवरती भरोसा आहे?
तुमच्या प्रिपरेशन तुम्हाला भरोसा आहे का? मला सिंपल या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या प्रिपरेशनवर तुम्हाला भरोसा आहे का? असेल तर कमेंटमध्ये अगोदर येस म्हणा. सगळ्यात अगोदर तुमच्या इथून क्लिअर असलं पाहिजे की मला एक्झाम काढायचंय. त्याच्यानंतर आपण पाहून घेऊ कॉम्पिटिशन काय आहे, मॉक टेस्ट काय आहे. ओके, माझा स्कोर नाही वाढत आहे. कॉन्ट कसं करायचं, रिझनिंग कसं करायचं, इंग्लिश कसं करायचं, जीए कसं करायचं. अगोदर तुम्ही तुमच्या माइंडमधनं डाऊट काढून टाका की मला एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी कोणीच त्या ठिकाणी थांबवू शकत नाही. नो वन कॅन स्टॉप मी टू क्लिअर दिस एक्झामिनेशन. यू हॅव टू फर्स्ट ऑफ ऑल फोकस ऑन युअर स्ट्रेंथ. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करू शकता. तुम्हाला आता कुठल्याच गोष्टीचा विचार नाही करायचा आहे. निगेटिव्हिटी जर तुम्ही त्या ठिकाणी आणलात, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, सेशन पटकन एंड करा आणि निघून जावा. सेल्फ डाऊट असेल तर हा सेशन त्यांसाठी नाहीये. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, सेल्फ डाऊट बिलकुल आणायचं नाहीये. 750 वॅकन्सी आहेत. मला त्यातला फक्त एक जॉब काढायचा आहे आणि मला माझ्या मेंटरवरती भरोसा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मी कुठल्या लेवलचा आहे आणि त्या ठिकाणी मी आतापर्यंत कुठं कुठं काम केलेलं आहे. स्मार्ट खेडामध्ये मी काम केलेलं आहे. जे तुम्ही गाईडली सगळे सोर्स वापरताय, त्या गाईडलीचे जे फाउंडर आहेत, ते स्वतः मला आग्रह करत होते की सर तुम्ही आमच्याकडे सोबत काम करायला तयार आहे. माझ्याकडे प्रूफ्स पण आहेत, तुम्हाला तेही दाखवेन मी. ते म्हणतात तुम्ही आमच्याकडे जॉईन करा. मी अड्डा 247ला काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी सी टिकिंग मध्ये काम केलेलं आहे. लर्न फॉर एक्झाम 5 मोठ्या प्लॅटफॉर्म आणि प्रत्येक प्लॅटफॉर्म हा तुमचा जो होता तो अबाउट 3 लाख सबस्क्रायबर बेसवाला होता. स्मार्ट खेडामध्ये जवळपास 5.5 ते 6 लाख मुलं त्या ठिकाणी गायडन्स घेतात. त्याच्यामुळे तुम्हाला लोड घ्यायचं काही टेन्शन नाहीये. ह्या प्रिपरेशन मधलं जर तुम्हाला त्या ठिकाणी काही हवं असेल त्याचं सोल्युशन फक्त मी असणार आहे. ठीक आहे. आता ह्या सगळ्या झाल्या गोष्टी. आता आपण काय त्या ठिकाणी डिस्कशन केलं 2-3 मिनिटांमध्ये की तुम्हाला उद्यापासून सकाळी 9 वाजता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळं ऍक्टिव्ह राहणार आहे. जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत आणि जे विद्यार्थी ऑफलाईनचे आहेत, ज्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये फेस टू फेस समजून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही जर माझ्याकडे एखादा प्रश्न घेऊन आलात की सर मला ना या पझलमध्ये अडचण येऊन राहिलंय, 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मी तशा लेवलचे कमीत कमी 50 पझल सॉल्व्ह कसं करायचं याचं माइंडसेट तुम्हाला मी क्रिएट करून देईन. त्याच्यामुळे जे इथं असतील त्यांना सगळ्यात जास्त फायदा उचलायचा आहे. ज्यांच्याकडे ऑप्शन नाहीये त्यांना आता आपण काय करू शकत नाही, पण तरीही त्यांना माझा 100% आउटपुट देण्याचं काम मी करणार आहे. ह्या 2 गोष्टी आहेत. ठीक आहे. आता आपण वन बाय डिस्कशन करूयात. सगळ्यात मेन आणि महत्वाचं काय आहे, की सर मॉक टेस्टमध्ये माझा स्कोर नाही येत आहे. आता हा सगळ्यात मेन मुद्दा आहे. थोडं तुम्हाला मी गाईडन्स पण करेन. मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणखीन एक गोष्ट मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे. पहिली गोष्ट, तुम्ही अगोदर क्लिअर आहात का तुमच्या माइंडमधनं? येस ऑर नो? तुम्ही तुमच्या माइंडसेटमधनं क्लिअर आहात का? की तुमच्या मनामध्ये अजूनही निगेटिव्हिटी आहे? की सर माझ्याकडनं नाही होणार. जर तुमच्याकडनं होणार नाहीये, जर अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी होप लूज करून माझ्याकडे येताय, हे पहा, मी तो माणूस नाहीये की तुमचा हात घेऊन तुम्हाला मी सॉल्व्ह करायला शिकवेल. नाही. मी नाही करू शकणार मग. आधीच सांगतोय. अगोदर तुमच्या माइंडसेटमध्ये क्लिअर ठेवा की मला एक्झाम क्रॅक करायचंय. निगेटिव्हिटी बद्दल बिलकुल विचार करायचा नाहीये. कोण काय सांगतंय, कोण काय करतंय, काहीही नाही करायचं. एक त्या ठिकाणी तुम्हाला मी महत्त्वाचं सांगेन. उद्यापासून काय करायचं माहितीये का? आज रात्री झोपताना, आजपासून सुरुवात करा. आज रात्री झोपताना जेव्हा पण तुम्ही झोपी जाणार आहात, तुमचं एक पेन आणि नोटबुक ठेवायचं तुम्हाला. सपोज हा एक्झाम्पल घ्या, तुमचा नोटबुक आहे. हा तुमचा नोटबुक आहे. ह्या नोटबुकमध्ये काय लिहायचंय माहितीये का? इथं वरती हेडिंग टाकायचं आरबी असिस्टंट 2026. बरोबर आहे? इथं वरती हेडिंग असणार आरबी असिस्टंट 2026. आणि ह्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी मी आज कोणते कोणते स्टेप फॉलो केले. मी कोणता मॉक टेस्ट दिला. मी नागेश सरांचा तो सेशन अटेंड केला होता का? मी त्या ठिकाणी रिझनिंग मध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह केले. फक्त आणि फक्त हा तुमचा जो नोटबुक आहे तो रोज संध्याकाळी तुम्हाला आईना दाखवेल, तुमचा आरसा दाखवेल की तुम्ही तुमच्या गोल पर्यंत जाण्यासाठी तुम्ही कोणते स्टेप फॉलो केले. फक्त कन्सिस्टंट राहा. फक्त आणि फक्त कन्सिस्टंट राहा. मी तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन फक्त क्लिअर करून नाही दाखवणार, तुम्हाला मी एक चांगला माणूस बनून त्या ठिकाणी इथून पुढे घेऊन जाणार आहे. फक्त एक्झामिनेशन क्रॅक करणं हा आपला गोल नाहीये. तुमच्या रिअल लाईफच्या प्रॉब्लेम सोबत कसं डील करायचंय तेही तुम्हाला मी इथं शिकवणार आहे येत्या 2-2.5 महिन्यामध्ये. क्लिअर आहे? सेल्फ डाऊट असेल तर आत्ताच एंड करा. सेल्फ डाऊट बिलकुल नाही आणायचं मनामध्ये की सर माझ्याकडनं नाही होणार, आत्ताच चालले जा. बिलकुल नाही. अगोदर सगळेजण येस म्हणा की सर माझ्यामध्ये तो जोश आहे आणि आज जी चिंगारी माझ्या मनामध्ये आहे ना, ती येत्या फकिंग टाइम मध्ये मी प्रूव्ह करून दाखवणार आहे. जोश मनामध्ये ठेवा यार. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. तुम्हाला मी एक सांगतो, एक्झाम्पल घ्या. तुम्ही एक सिंपल सेंटेन्स लक्षात ठेवा. काय मला सांगायचं माहिती आहे का? सिंपल सेंटेन्स. जे गेम्स असतात ना,
जे युद्ध असतं ते युद्धाच्या दिवशी जिंकलं जात नाहीये. ते जे तुमचं युद्ध आहे ना, त्याला तुमच्या प्रयास करताना, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना, तेव्हा जिंकलं जातं. मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या दिवशी फक्त जाऊन परफॉर्म करायचंय. डान्स ज्या दिवशी तुम्ही गेम खेळणार आहे, त्या गेम खेळण्यापेक्षा ज्या दिवशी तुम्हाला गेम खेळायचा आहे ना, बरोबर आहे. तुम्हाला माहिती असेल, जे काही त्या ठिकाणी आपले क्रिकेटर असतात, ते अगोदर अर्धा एक दिवस फ्री टाइम घेतात. उद्या मोठा दिवस आहे, उद्या वर्ल्ड कपचं मॅच आहे, तर आज आपण काहीच प्रॅक्टिस नाही करायचं. आज आपण आपलं माइंडसेट करायचंय. जे प्रॅक्टिस आपण करायला हवं होतं, ते आपण अगोदर केलेलं आहे. म्हणून मला हेच सांगायचं आहे, युद्ध उस दिन जीता जाता है जिस दिन आप उस युद्ध का प्रयास कर रहे थे. तो सध्या तुमचा आत्ता टाइम सुरू होत आहे. क्लिअर आहे? आणि दुसरी गोष्ट मला काय सांगायचंय, जिथंही सर्व तुमचे पर्याय संपतील, तिथून फक्त एक कॉल करायचंय. हा माझा फोन तुमच्यासाठी सकाळी फक्त जर रात्री मी झोपलो, तेव्हाच त्या ठिकाणी मी नाही उचलणार. 24 तास हा फोन तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. नागेश सर तुमच्यासाठी अवेलेबल असणार संतप्रिय संभाजीनगरमध्ये. कॉल करायचा, कधी कॉल करा. मी आजपर्यंत कुठल्याही मला लेट रिप्लाय नाही दिलं. विदिन सेकंद आपलं रिप्लाय असतं. कारण की मी तुमच्यासाठी पूर्णपणे माझा टाइम डिवोट करतोय. म्हणून मी काय म्हणतोय, जे जोश माझ्यामध्ये आहे ना, ते जोश तुमच्यामध्ये जर असेल, तरच तुम्ही त्या ठिकाणी एक्झामिनेशन क्लिअर करणार आहात. माझं काम आहे तुम्हाला तयार करणं. माझं काम आहे त्या एक्झाम हॉल पर्यंत तुम्हाला मी पोहोचवतो. तुमच्या एक्झाम सेंटर जर छत्रपती संभाजीनगरला असेल, तिथपर्यंत पण मी तुमच्या सोबत येणार आहे. एक्झाम सेंटरच्या आत तुम्हाला पोहोचवण्यासाठी सुद्धा. क्लिअर आहे? तुम्हाला माहिती आहे मेन्स मध्ये मी काय करू शकतो. माझे मेन्सचे क्लासेस पाहून घ्या. मेन्स मध्ये पझल मध्ये तुम्हाला मी असं प्रिपेअर करणार ना, सिंगल पॉसिबिलिटी पझल सॉल्व्ह करताल. क्लिअर आहे? ठीक आहे, ओके. आता हा झाला आपला पूर्णपणे इतिहास. आता आपण महत्वाचं बोलूयात. सगळ्यात अगोदर तुम्हाला सेशन मधनं काय आउटपुट आलं पाहिजे. पहिली गोष्ट, आपलं उद्यापासून 9 वाजता सुरू होणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे मित्रांनो, अगोदर आपण डिस्कस करूयात मॉक टेस्ट. तुम्हाला माहिती असेल, मी स्मार्ट खेडामध्ये काम केलेलं आहे. आता लक्षात घ्या, आरबी असिस्टंट, UIIC, NICL AO, NICL नंतर ना, त्याच्यानंतर ना आपलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, नाबार्डची एक्झामिनेशन. ह्या ज्या सगळ्या एक्झामिनेशन असतात ना, ह्या एक्झामिनेशन मध्ये ह्या एक्झामिनेशन मध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय होतं माहितीये का? सगळ्यात मेन प्रॉब्लेम, हा एक्झामिनेशन रेग्युलर नाही होत. तुम्हाला माहितीये, कारण की हा एक्झामिनेशन फार वर्षानंतर येतात. 2023 मध्ये 21 मध्ये आरबी असिस्टंटची एक्झाम झाली होती, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना आता एक्झामिनेशन होत आहे. मॉक टेस्ट इंडस्ट्री कशा प्रकारे काम करतं, मी त्या ठिकाणी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट होतो रिझनिंग सब्जेक्टचा. त्या ठिकाणी असंच एक एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन आलं आणि मला काय सांगितलं, मी म्हटलं सर हमें मॉक टेस्ट बनाने पडेंगे, एटलीस्ट हमें 10 मॉक टेस्ट देने चाहिए. त्याच्या ठिकाणी मला त्यांनी काय म्हणलं माहितीये का, अरे इतना काय को टेंशन ले रहे हो नागेश भाई, तुम बहुत लोड लेते हो, ऐसा काम नहीं होता है. एक काम करो, कौन सा एग्जामिनेशन है? सर क्लरिकल लेवल का एग्जामिनेशन है. अच्छा, एक आप एक 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 चीज आप ध्यान में रखो, जो एग्जामिनेशन का लेवल है, उस एग्जामिनेशन लेवल के अकॉर्डिंग हमारे पास कौन से मॉक टेस्ट है पिछले साल के. सर अगर वैसा देखा जाए तो आईबीपीएस क्लर्क लेवल का पेपर होता है. अच्छा, एक काम करो, आप ये वाले मॉक टेस्ट से क्वांट उठाओ, ये वाले मॉक टेस्ट से आप इंग्लिश उठाओ, ये वाले मॉक टेस्ट से आप रीजनिंग उठाओ, तीनों को मर्ज करो, एक बार आप खुद सॉल्व करके देख लो क्या लेवल अच्छा है, और आप पोर्टल में डाल दो. मी समजते तुम्हाला काय म्हणतोय ते. अशी इंडस्ट्री रन होती, बरोबर आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे, की सर मला ना स्कोर मध्ये मॉक टेस्ट मध्ये 75च्या पुढे जात नाहीये, काय करू मी, कारण की मॉक टेस्टचा जो स्कोर आहे तो तर 91-99 त्या ठिकाणी अटेम्प्ट पाहिजे. एकच सांगेन, जेव्हा तुम्ही सबमिट करता ना मॉक टेस्ट, त्याच्यामध्ये काय बघायचं माहितीये का, त्याच्यामध्ये फक्त दोन गोष्टी बघा. पहिली गोष्ट, तुमचा अॅक्युरेसी किती आहे, तुमचा पर्सेंटाइल काय आहे, आणि तुमचे कोणते क्वेश्चन्स रॉंग झालेत. तुमचा स्कोर किती येतोय ह्याला बघायचं नाही. कारण की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये डेडिकेटेडली आरबीआय असिस्टंटसाठी कुठलीच टीम काम करत नाही. ते काय करतात, आयबीपीएस क्लर्कचा मॉक टेस्ट घ्या, एसबीआय क्लर्कचा मॉक टेस्ट घ्या, आरआरबी क्लर्कचा मॉक टेस्ट घ्या, तिन्हीला मर्ज करा, एक मॉक टेस्ट बनला. तुम्हाला माइंडसेट कळतंय मी काय म्हणतोय. कारण की आपला जो मास ऑडियन्स आहे तो कुठं असतो, एसबीआय क्लर्क, एसबीआय पीओ, आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस पीओ, आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क. या 6 एक्झामिनेशन मध्ये जवळपास 10 ते 12 लाख पोरं फॉर्म त्या ठिकाणी फिल करतात. मग कुठलीही जी मॉकची इंडस्ट्री आहे, स्मार्ट किडा असेल, टेक्स्टबुक असेल, गाईडली असेल, ओली बोर्ड असेल आणि प्रॅक्टिस मॉक असेल, हे 5 इंडस्ट्रीचे जे सगळेच लोक असतात त्या ठिकाणी, जे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असतात, ते लोक काय करतात माहितीये का, ते लोक फक्त काय करतात, ह्या 5 ते 6 एक्झामिनेशन वरती एकदम जास्त रिसर्च करतात. कारण की त्यांना माहिती आहे आपला ऑडियन्स हा सगळ्यात जास्त मॉक टेस्ट सेल होतो. क्लिअर आहे पॉइंट. त्याच्यामुळे ते लोक स्पेशली आरबीआय असिस्टंट वरती असं काय काम करत नाही, कारण की हा एक्झामिनेशन
कंटिन्युअस मध्ये नाही होत, फार कमी वेळामध्ये होतो. आता एक्झामिनेशन पहा 2 वर्षा अगोदर आलं होतं. मग आता ह्याला मध्ये कसं घ्यायचंय सर? ह्याला तुम्ही घ्या पॉझिटिव्ह वे मध्ये. पॉझिटिव्ह वे मध्ये कसं घ्यायचं? आज आपल्याला 75 मध्ये मॉक टेस्ट मध्ये स्कोर आलेला आहे. तुम्ही काय विचार करता माहिती का मित्रांनो? तुम्हाला असं वाटतं की साला आज ना 60 नंबर आएंगे, कल मेरे को 90 आना चाहिए. ये पॉसिबल नहीं है भाई. तुम्ही काय डोकं घ्यायचं लक्षामध्ये? आज 75 आले, उद्या मला 77 आणायचंय. 2 मार्काचं इन्क्रीमेंट घ्यायचंय. तुमच्याकडे टाइम किती आहे? सर आमच्याकडे जवळपास 11 एप्रिलला आपली प्रिलिम्सची एक्झामिनेशन आहे आणि आज आपला डेट किती आहे मित्रांनो? आज आपला डेट आहे 22 फेब्रुवारी. म्हणजे ह्या महिन्यातले 6 दिवस आहेत आणि पुढच्या महिन्यातले आपल्याकडे 30 दिवस आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे 10 दिवस आहेत. म्हणजे मोठा तुमच्याकडे किती मार्क आहेत त्या ठिकाणी? सर माझ्याकडे टोटल आता 45 दिवस आहेत. ओके. मला सांगा, आता तुम्ही जर मॉक टेस्ट दिला, तुम्हाला काय स्कोर येऊ शकतं? सर मॉक टेस्टमध्ये एवढं मला खात्री आहे, जर विद्यार्थी 2 ते 2.5 महिन्यापासून तयारी करत असेल, त्याला कमीत कमी 40 मार्क तरी तसे मॉक टेस्टमध्ये ॲग्री करता तुम्ही? एकदा हां ना बोला. सगळेजण त्या ठिकाणी आता प्रत्येक विद्यार्थ्याला 40 तरी मार्क येतायत का? अरे हां ना बोल भाई एक बार. मला 1-2च चॅट दिसतायत. मला ना इथं इथे सेशन हा आपला इंटरॅक्टिव्ह असलं पाहिजे. इथं फक्त मी नाही बोलणार आहे. हे लक्षात घ्या. इथे नागेश सर तेव्हा बोलतील, जेव्हा मुलं त्या ठिकाणी सांगतील, की "सर आम्हाला ह्याच्यामध्ये गाईडन्स हवा आहे." असं नाहीये, की मी आलो, जे मला वाजवायचं आहे, मी वाजवलं आणि मी चालू गेलो. नाही. मी अगोदर तुमच्या अडचणी काय आहेत ते विचारणार. तुम्हाला कुठल्या गाण्यावरती नाचायचं हे तुम्हाला आम्ही आधी विचारणार. तुम्हाला कोणत्या गाण्यावरती नाचायचंय? अच्छा हे गाणं आहे, ठीक आहे. मग मी आता वाजवतो. हे नागेश सर आहेत. कारण की नागेश सर हे स्टुडंट ड्रिव्हन आहेत. कळालं तुम्हाला मी काय म्हणतोय ते? बघा काही मुलं म्हणतायत सर 60 येतंय, काही म्हणतात 70 येतायत. ओके, स्कोर येतंय, ठीक आहे. आता तुम्ही एक्स्पेक्टेशन काय ठेवा, मी काय एक्स्पेक्ट केलं होतं? आता जस्ट माझ्यासमोर के सर इथं आले होते. मी त्यांना काय म्हटलं माहिती का? "सर जरी 10 पोरं आले ना, तरी पण मी खुश आहे. मी 10 पोरांना गाईड करेन." मी एक्स्पेक्टेशन काय ठेवलं? 10 पोरांचं. सर 10 जरी पोरं आले त्यांना मी व्यवस्थित सांगेन आणि 10 पोरांना मी गाईड करेन. माझं एक्स्पेक्टेशन 10 होतं. बरोबर आहे. ठीक आहे. पोरं किती आले? 50 आले. ठीक आहे. मी खुश आहे. ओके. तुम्ही एक्स्पेक्ट काय करताय? मला 95 आले पाहिजे. तुम्ही सध्या आता कुठे आहात? 70 ला आहात. 70 पासून 95 एका मॉक टेस्टमध्ये येणार आहे का? एका दिवसामध्ये येणार आहे का? से येस ओर नो. येणार आहे का? नाही येणार आहे. मग काय करायचं सर? आपल्याकडे आहेत 45 दिवस. मग 45 दिवसाला कसा प्लॅन करायचं? हे पहा, ज्यांचा स्कोर 30 येत आहे ना, ज्यांचं स्कोर 30 येऊन राहिलंय, सॉरी ज्यांचं स्कोर 70 येत आहे, 70 ज्यांचा स्कोर आहे मॉक टेस्टमध्ये, त्यांना आणखीन किती आणायचंय? सर आम्हाला आणखीन 30 नंबर आणायचे आहेत. मग हे 30 नंबर आणायला आपल्याकडे टाईम किती आहे मित्रांनो? आपल्याकडे आहेत 45 दिवस. म्हणजेच दररोज आपल्याला अर्धा मार्क वाढवायचं आहे. उद्या अर्धा मार्क वाढले, उद्या किती मार्क आणणार? सर मी आणणार 75.5. परवा किती आणणार? तर 6. त्याच्यानंतर 77, 78, 79 म्हणावासारखं 100, 80, 81, 82 तुम्ही मनामध्ये म्हणा, की सर आम्हाला एवढा स्कोर आणायचा आहे. 85, 86 हे नंबर आपण सोबत अचीव्ह करू. कळतंय मी काय म्हणतोय ते? माइंडसेट लक्षात घ्या, काय आपलं माइंडसेट त्या ठिकाणी असणार आहे. ओके? तुम्हाला मी कळतंय काय म्हणतोय ते? त्याच्यामुळे एक्स्पेक्टेशन जर तुम्ही हाय ठेवलात, सिंपल एक्झाम्पल आहे भाऊ. आता एक थोडंसं ऑड एक्झाम्पल देतो. तुम्हाला वाटेल, की हां, थोडंसं थोडंसं त्या ठिकाणी फार सिरियस थोडं काही कॉमेडी करा. एक्झाम्पल घ्या, की तुम्ही त्या ठिकाणी अ, मुलगी पाहायला गेलात. जे मुलं आहेत त्यांना सांगतोय. त्यांनी काय म्हणलं, "मला उद्या लग्न करायचंय." त्या ठिकाणी तुम्हाला ते लग्न करायला देतील का? नाही देणार ना. का? कारण की "अरे, आता तरी आलाय. आधी आम्हाला तुमचं घर पाहू दे." एक प्रोसेस आहे ना. लग्न म्हणजे प्रोसेस आहे. मुलगी बघायला जाणं, आधी मुलगी पसंत करणं, त्याच्यानंतर मुलीवर तुमच्या घरी येतील, मग देवाण-घेवाणच्या गोष्टी होतील, मग लग्नाचा डेट डिसाईड होईल, मग एंगेजमेंट होईल. प्रोसेस आहे की नाही आहे? अरे, आहे का नाही भाऊ प्रोसेस? आणि जास्त ताण नाही घ्यायचा राव, टेन्शन नका घेऊ. काय होणार आहे होऊन होऊन? आर-बी-आयची एक्झाम नाही निघणार. दुसरं काय असणार आहे? आपण आय-पी-एस, पी-ओ काढू. ताण घ्यायचं नाही. कळालं काय म्हणतोय ते? ताण बिलकुल घ्यायचं नाही. मला जेव्हा वाटतं ना, की माझ्या टीचिंगमध्ये करियर नाही बनणार, मी एकदा विचार करतो, अरे टेन्शन नाही घ्यायचं. आपलं रोडला 5 एकर शेती आहे. जास्त ताण नाही घ्यायचा कुठल्या गोष्टीचा. आणि ठीक आहे. आणि आपण कोणाला कॉम्पिटिशन पण देत नाहीये. मला माहिती आहे, की आपण काय चीज आहे. कळतं मी काय म्हणतोय ते? असं तुम्ही म्हणायचं. अभिषेक म्हणणार, की माय काय चीज आहे. अक्षय म्हणणार, मी काय चीज आहे. अक्षय म्हणणार Motorola, भाग्यश्री म्हणणार, दीपक म्हणणार हंसराज, हिमांशू, जोशी, किरण, मुन्ना, मुकुंद, मोनिक, नेहा, ओम, प्रगती सगळे काय म्हणतील? सर जास्त ताण नाही घेणार हो. मी दिसायला सुंदर आहे. काय होणार आहे? चांगल्या मुलाला लग्न पाहून देतील. ताण नाही घ्यायचं. शांत घ्या.
लोड नाही घ्यायचा कुठल्या गोष्टीचा, आपलं काम फक्त त्या ठिकाणी काम करायचंय, लोड नाही घ्यायचा कुठल्या गोष्टीचा. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी काय सांगतो आहे की आता आपल्याला मॉक टेस्ट मध्ये 75 नंतर 99 कसं येणार हे मी नाही, कुठलाच तुम्हाला एज्युकेटर सांगणार नाही. तुम्हाला नाही आशिष अरोरा सांगतील, नाही अंकुश लांबा सांगेल, नाही निमिषा बन्सल सांगेल, कोणीच नाही सांगणार. पण नागेश सर काय सांगतील माहितीये का? नागेश सर म्हणणार, हे पहा मित्रा, 75 तुझा स्कोर येत आहे, मी तुला 76 कसं करायचं हे सांगेन. यहाँ पे 21 दिन में पैसा डबल नहीं होगा, यहाँ पर 21 दिन में पैसा डबल नहीं होगा, यहाँ एक दिन में आधा नंबर आएगा. मग लोड नाही घ्यायचं कुठल्या गोष्टीचा. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? एक्झाम्पल, सिंपल लॉजिक घ्या. तुम्हाला 10 रुपये आज त्या ठिकाणी कमवायचे, तुम्ही काय करणार 10 रुपये कमवायला? जास्त टेन्शन नाही घेणार. 10 रुपये कमवायचे, ठीक आहे. दररोज 10 रुपये कमवायचे नेक्स्ट 50 डेज पर्यंत, आणि एका दिवसामध्ये 1000 रुपये कमवायचे. अंतर आहे की नाही? अंतर आहे. मग हा एक्झाम्पल समोर लक्षात ठेवायचं. आज स्कोर 40 येतोय, आपल्याकडे 60 पर्यंत पोहोचायचंय, आपण डबल मेहनत घेऊ. आता ज्या पोरांचा स्कोर 40-50 येत आहेत त्यांना जरा फक्त मेहनत जास्त घ्यायचंय. का? का? कारण की माहितीये का? का माहितीये? कारण की याचं मागचं कारण काय माहितीये का? कारण की जे पोरं ऑलरेडी 70 मारतेत मॉक टेस्ट मध्ये, त्यांना दररोज अर्ध मार्क त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करायचंय. आणि ज्यांना स्कोर 40 येत आहे त्यांना दररोज 2 मार्क इन्क्रीज करायचं. मग आपण मेहनत डबल घेऊ. मग आपण 2 वेळा नागेश सरांना त्रास करू, सर प्लीज, सर कॉल पे बात करते, टेन्शन नका घेऊ, मी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला बनवणार मार्केटमध्ये. ठीक आहे. मी तुम्हाला किस्सा सांगतो. माझं ब्रेकअप झालं होतं. ठीक आहे. माझं एक अगोदर ब्रेकअप झालं होतं. काय झालं माहितीये का? तिचं एक्झाम क्रॅक झालं. ती फार मोठी एक्झाम क्रॅक केली. आणि मी तिला काय म्हटलं माहितीये का? मैं तेरे जैसों को बनाता हूं. ठीक है. आज तू चली गई, कोई दिक्कत नहीं है, मैं किसी को जमीन से उठाऊंगा और उसे स्टार बनाऊंगा. त्याच्यामुळे काय लोड नाही घ्यायचा. मी तेव्हा लोड नाही घेतला ना, आजही लोड नाही घेत आहे. कळतंय मी काय म्हणतोय ते? चिल रहा. मला माहिती आहे की माझं रिझनिंग काय आहे. मला माहिती आहे की मी पझल कसं सॉल्व्ह करतो. ठीक आहे. आणि फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी 3 मिनिटात सॉल्व्ह नाही करायचंय. मला तुम्हाला त्या ठिकाणी काबिल बनवायचं आहे की तुम्ही ते पझल 3 मिनिटात सॉल्व्ह करताल. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय ते? मी तर सॉल्व्ह करतो हो. मी 5 वर्षापासून सॉल्व्ह करतोय क्वेश्चन. माझ्या मॉक टेस्ट मध्ये 99 स्कोर आला. काय मोठी गोष्ट आहे का? काय मोठी गोष्ट आहे? काय मोठी गोष्ट आहे सर तुम्हाला? तुम्ही तर रोज अभ्यास करताय. माशाला पोहायला येतं पाण्यामध्ये, बरोबर आहे? आणि तुम्ही तारीफ करताय माशाची, वा काय पोहून राहिले. त्याचं कामच ते आहे. मग महत्वाचं काय आहे की नागेश सरांच्या विद्यार्थ्यांना 3 मिनिटामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतेत का पझलवाले प्रिलिम्सचे, हे फार महत्वाचं आहे. हे मला अचीव्ह करायचं, बाकीचं काही नाही. ठीक आहे. ओके. चलो. तर मग आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी डिस्कशन केलेलं आहे. आता काय सांगायचंय मला, शेवटच्या गोष्टी आहेत. अगोदर निगेटिव्हिटी दूर ठेवा. थोडंसं पॉझिटिव्ह राहा आपल्या मनामध्ये, की हा आपण करू शकतो. हा जो समोर आपला माणूस बसलेला आहे त्याला बऱ्यापैकी माहिती आहे, कारण की तो स्टुडंट नाहीये. तो काय आहे? तो हेडमास्टर आहे त्या स्कूलचा. त्याच्यामध्ये जास्त लोड नाही घ्यायचा. ठीक आहे. आपल्याकडे भरपूर पोरं ट्रेन होतात. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. माझा आजही बँकिंग ब्रेनवरती फोटो आहे. माहितीये तुम्हाला का? ते मला रिक्वेस्ट करतात, की "सर आपका आज 1 घंटा मिलेगा हमारे लिए?" "हाँ, ठीक है, मैं दे दूंगा." म्हणजेच मी त्यांच्यासोबत अन्याय करून तुमच्यासोबत नाही येतोय. मला तेही पोरं महत्वाचे आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे मला हे माहिती आहे, की ज्यांच्या नावावरती मी वरती आलो त्यांना कधी सोडायचं नाही. हे मला महत्वाचं आहे. ते मला माहिती आहे मित्रांनो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. असं नाही की मेरा मन नहीं कर रहा है, मेरे को यहाँ पैसा मिल रहा है, छोड़ दो यार, बच्चे हैं, उनका क्या है, बॅच खतम कर दिया. नाही. बॅच संपवलं याचा अर्थ असं नाही होत, बॅच संपवलं याचा अर्थ असं नाही होत, कारण की त्यांना जेव्हा मी कॉलवर डिस्कस केलं होतं ना, जेव्हा माझा कोर्सचा प्रमोशन व्हिडिओ गेला होता त्या बँकिंग ब्रेनवर, त्यांना मी काय म्हणलं होतं, आपके रिजल्ट आने तक नागेश सर आपका कॉल उठाएंगे. रिजल्ट आने तक. मी त्या ठिकाणी बॅचला शिकवलं याचा अर्थ असं नाहीये मित्रांनो, की माझं काम संपलं. नाही. पोरांना सब्जेक्टपेक्षा मॅटर करतं, हा हात महत्वाचा आहे. तू लढ, तुझ्यासोबत मी उभा आहे. कळतंय मी काय म्हणतोय ते? एक चांगलं माणूस म्हणून तुम्हाला पुढे जायचंय. क्लिअर आहे? ठीक आहे? ओके. मी अजूनही त्या पोरांना नाही सोडलेलं आहे. माझे आणखीन पण त्या ठिकाणी ग्रुप आहे. त्या ठिकाणी मी आजही काम करतोय. ठीक आहे. लाईव्ह मॉक टेस्ट सेशन ठेवा डेफिनेटली. हां. आता आपण पुन्हा याच्यावरती येणार आहोत. शेवटचं आपण बोलूया. 2 मिनिटात आपण रॅप अप करू. काय माहितीये का? आता जे पोरं त्या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अवेलेबल असणार आहेत, जे मुलं माझ्यासमोर आता ही जी एनर्जी माझ्यामध्ये आहे ना, जे तुम्हाला ह्या कॉलद्वारे त्या ठिकाणी येत आहे, ह्याच्याहून डबल तुमची एनर्जी जेव्हा तुम्ही समोर बसताल, ते पण त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे? ओके.
लेक्चर कुठं होतील? जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी लेक्चर ऑनलाईन होतील आणि जे विद्यार्थी संभाजीनगरला आहेत सकाळी 9 वाजता आपलं आपलं डबा, आपलं आपलं टिफिन, आपलं आपलं बॅग आणि आपला लॅपटॉप घेऊन तुम्हाला आमच्या अकॅडमीमध्ये यायचंय. आणि त्या ठिकाणी आपण एक प्रॉपर टाइम टेबल बनवूयात. कुठला मॉक टेस्ट द्यायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला मी पण मॉक टेस्ट सॉल्व्ह करून दाखवणार. माझ्या लॅपटॉपला मी पण मॉक टेस्ट देणार. माझा माइंडसेट कसा आहे, प्युअर एक्झाम लेव्हलचा मूव्हमेंट त्या ठिकाणी मी क्रिएट करणार आहे आणि त्याच वेळेस तुम्ही पण ऑनलाईनचे पोरं तिथं घरी राहून तोच मूव्हमेंट एन्जॉय करायचा आहे. सकाळी 9 वाजता स्टार्ट करायचंय आणि संध्याकाळी 6 पर्यंत आपण सेंटरला असणार आहोत. नागे सर त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. मेन्स पण घेणार का? जर तुम्ही सकाळी 9 ते 6 येताय, तर डेफिनेटली तुमचा मेन्स पण होणार, तुमचा प्री पण होणार. टेन्शन घ्यायचं काही टेन्शन नाहीये, काही गरज नाहीये. अब अपुन पे छोड़ दो, अब मेरे पे छोड़ दो सब कुछ. मैं देख लूंगा क्या करना है. ठीक आहे? काय करायचंय? तुमचा लॅपटॉप जर असेल, तर लॅपटॉप घेऊन या. तुम्हाला इंटरनेट सुविधा त्या ठिकाणी आपण करून देऊयात, जर अवेलेबल असेल तर. आणि हे कंप्लिटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. 100% फ्री ऑफ कॉस्ट. कळतंय? फक्त सोबत लॅपटॉप घेऊन या आणि ऑनलाईनसाठी काय? ऑनलाईनच्या मुलांना पण त्या ठिकाणी तेच सेम ट्रीटमेंट असणार आहे. तुम्हाला तेच त्या गोष्टी सगळ्या काही ऑनलाईनला भेटणार आहे. त्या ठिकाणी मोठा आपला एक कॅमेरा असेल आणि तो कॅमेरा आतमध्ये इकडे फिरवला जाईल. इकडे काय होऊन राहिलं, तिकडे काय होऊन राहिलंय, कसा कॉम्पिटिशन आहे. तेच सेम टार्गेट तुम्हाला पण असतील. पण जे मुलं त्या ठिकाणी ऑफलाईनसाठी येणं शक्य आहे, तुम्ही डेफिनेटली ऑफलाईनसाठी यायचं. सगळ्या काही गोष्टी अमित उद्या सकाळी 9 वाजता कळून जातील. उद्या 9 वाजता मी तुम्हाला एक अपडेट देईन. आता संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी अपडेट करेन या सेशन नंतर ना, या ठिकाणी आपला क्लास होणार आहे. चुपचाप आपलं बॅग घ्यायचं आहे आणि हे तुम्ही नका विचार करू, की सर माझा ऑफलाईन क्लास आहे. मी त्या ठिकाणी पैसे भरले आहेत. मी तुम्हाला सगळं फ्री शिकवेन. सगळं फ्री. सगळं म्हणजे सगळं फ्री. माझ्याकडे एवढा पैसा आहे ना, तुमच्या फीची गरज नाहीये मला. मी तुम्हाला काय म्हणलं? तर 5 एकर रोडला शेती आहे नागेश सरांची. जास्त लोड नाही घेत आपण आणि ते आपलं हायवेमध्ये चाललेलं आहे. तर टेन्शन नाही घेत मी. मला पैसा नाही कमवायचा आहे आता. मला तुम्हाला बँकर बनवायचं आहे. ऑनलाईनसाठी पण साहिल क्लास होणार आहे. क्लास हे पूर्णपणे स्टार्ट होणार आहे. जेव्हा मी त्या ठिकाणी पोरांना क्लास शिकवेन, तेव्हा ती गोष्ट ऑनलाईन राहील. पण हे क्लोज्ड लूपमध्ये असणार आहे. याचा फायदा कारण की उगाच आपल्याला त्या ठिकाणी कॉम्पिटिशन नाही वाढवायचंय. Zoom मीटिंग नाही होणार. आपण त्याच्याबद्दल अपडेट देऊयात. ज्या गोष्टी आपल्याकडे वायटीला असेल, Zoom मीटिंगला असेल, ज्या गोष्टी फिजिबल आहेत, त्या गोष्टी आपण करणार आहोत. ठीक आहे? ओके. आणि आपलं जे मीटिंग आहे 10 मिनिटात एंड होणार आहे. आता मला तुमचे काय अडचणी आहेत तुम्ही सांगू शकता मला? कळालं एकदा रिकॅप करतो काय-काय डिस्कशन झालेलं आहे. मॉक टेस्ट बद्दल स्कोरचा टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला मी कारण सांगितलेलं आहे. मॉक टेस्ट कशाप्रकारे त्या ठिकाणी क्रिएट होतात आणि मॉक टेस्टमध्ये 70 वरनं 99 स्कोर एका दिवसामध्ये येत नाही. त्याला प्रोसेस फॉलो करावं लागतं. आणि ते प्रोसेस काय असणार आहे? ते आपण बघेल. ते मी सांगेल काय आहे ते. ओके. आपण है इधर टेन्शन नहीं लेने का. क्वांट इंग्लिशसाठी पण अरे, रिझनिंग क्वांटचे लेक्चर होतील. इंग्लिश कसा अभ्यास करायचा तुम्हाला मी सांगेन. ते पण एका एआय टूलबद्दल. मी सगळं सांगेन टेन्शन नका घेऊ. ओन्ली रिझनिंग नाही. मी काय म्हणतोय कंप्लीट क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीए या चारही गोष्टी ऑफलाईनला त्या ठिकाणी चालणार आहेत म्हणजे आहेत. मॉक टेस्ट कोणत्या प्लॅटफॉर्मचं देणार आपण, ते पण त्या ठिकाणी सांगितलं जाईल. आज मॉक टेस्ट आपल्याला 2 लावायचे आहेत. कोणते असतील गाईडली आणि ओली बोर्ड तुम्हाला मी आधी सांगून देईन आणि तुमचे स्कोर त्या ठिकाणी WhatsAppला टाकायचा आहे मला, की सर हा आपला WhatsAppला स्कोर असणार आहे म्हणून. ठीक आहे. कॉम्प्युटर स्टडी कसा करायचा? कॉम्प्युटरबद्दल मी तुम्हाला सेशन स्वतः घेणार आहे. कॉम्प्युटरमध्ये मी परवा आर-आर-बी क्लर्कच्या मेन्समध्ये 39 अटेम्प्ट केलेत. काय लोड नाही घ्यायचं. कॉम्प्युटर मी सांभाळून घेईन. रिझनिंग, कॉम्प्युटर, डी-आय नागेश सर संभाल के लेंगे. रिझनिंग, कॉम्प्युटर, डी-आय ह्या 3 गोष्टी मी घेईल. ओके. डी-आय बद्दल त्या ठिकाणी तुम्हाला मी नॉलेज देणार आहे आणि डेटा डेटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हालाही माहिती आहे, के-पी सर सारखा माणूस डी-आय बद्दल कोणीच नाहीये. ज्यांचं कळेल त्यांना शिकवायचं. अगदी मी रिझनिंगला प्रायोरिटी देणार. नंतर कॉम्प्युटर पण तुम्हाला मी सांगून देईल. माझ्याकडे एक 500 क्वेशनची पी-डी-एफ आहे आणि त्या क्वेशनमधनं 18-19 क्वेशन हे डायरेक्टली आर-आर-बी क्लर्कच्या मेन्सवरती आले होते. ती पी-डी-एफ माझ्याकडे आहे. टेन्शन नका घेऊ. अरोरा सर अपने बहुत अच्छे दोस्त है. अरोरा सर तुम्हाला माहिती आहे, सचिन अरोरा माहिती आहे, जो कॉम्प्युटर मधला एक फार मोठा एज्युकेटर आहे. वो अपना अच्छा दोस्त है. मैं तुम्हाला करून देईन, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे? ओके. जास्त ताण नका घेऊ साहिल 78 त्या ठिकाणी झालेत म्हणून. ताण नाही घ्यायचा कुठल्या गोष्टीचा. आपण है ना इधर. ठीक आहे? ओके. तर मग काय करायचंय तुम्हाला मी आता तुमच्याकडनं काय मला अपेक्षा हवा आहे? तुमच्याकडनं मला काय अपेक्षा आहे माहिती
तुमच्याकडनं मला काय अपेक्षा आहे? आता ह्या ठिकाणी 45 पोरं म्हणजे एकटा सोडून द्या जो मी आहे, 44 पोरं त्या ठिकाणी सध्या आता इथे अवेलेबल आहेत आपल्या समोर. ह्या 44 पोरांचे विद्यार्थीच्या अलावा आणखीन कोणी असेल जे त्या ठिकाणी बघत असेल मे बी की नक्की काय करतोय हा नागेश इथं येऊन. तो पण व्यक्ती त्या ठिकाणी असेल त्याला पण सोडून द्या. कारण तो मला रिव्ह्यू नाही देणार. जे माझे विद्यार्थी आहेत, जे मला फॉलो करतायत, आता सध्या ऐकत आहेत. तुम्ही काय करायचं माहिती आहे का? तुम्ही या 30 मिनिटामध्ये काय शिकलं, हे फक्त मला WhatsAppला सगळेजण त्या ठिकाणी WhatsAppवरती रिव्ह्यू लिहून पाठवायचं आहे. हवं असेल तर व्हॉइस नोट पाठवा. व्हॉइस नोट किंवा मेसेजमध्ये पाठवा. ह्याच्यावरून मी हे समजून घेईल, की सर हे पोरं किती सीरियस आहेत. हीच माझी पोचपावती असणार आहे तुमच्याकडनं. कळतंय मी काय म्हणतोय ते? प्रत्येक मुलाचे मला रिव्ह्यू यायला पाहिजे, की सर आज सेशनमध्ये काय झालं होतं आणि आम्हाला काय समजलं आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी आम्हाला हा मोटिव्हेशन भेटलेलं आहे. जे वाटलं ते निगेटिव्ह वाटलं, निगेटिव्ह पण पाठवा. सर काय नाही सेशन फालतू होतं, तेही पाठवा. मी त्याच्यावरती इम्प्रूव्ह करेन उद्यापासून. तुम्हाला वाटलं, सर काय नाही टाईमपास केलाय आमचा, तेही लिहून पाठवा. मी तेही ऐकायला तयार आहे. पण रिव्ह्यू द्या. ओके? ठीक है? चलो तो अभी एंड करते हैं. मिलते हैं एक जोश के साथ. सगळ्यात महत्त्वाचं एकच लक्षात ठेवायचं, आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी एक प्रतिमा ठेवा. मी त्यांना फॉलो करतो जेन्युइनली. मी त्यांना मानतो आपलं आहे म्हणून. मी त्यांना माझे आयडॉल मानतो. त्याच्यानंतर ना माझी आयडॉल माझी मम्मी आहे, माझी आई आहे. ठीक आहे? तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय ते? माझी आई आहे. तिचा चेहरा नेहमी समोर असतो. तुमचे जे कोणी आयडॉल असतील, एक पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये ठेवा. निगेटिव्हिटी असाल, निगेटिव्हिटी तुमचा पूर्णपणे कॅरेक्टर खराब करतं. निगेटिव्ह तुमच्या रूममध्ये पण नसली पाहिजे. बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. मला एक्झाम काढायचा आहे. भले आज मला मॉकमध्ये स्कोर येत नाहीये, पण एक दिवशी डेफिनिटली येणार. एक दिवशी डेफिनिटली त्या ठिकाणी त्या सगळ्यांना कळणार, की तुम्ही काय चीज आहे ते. तुम्हाला मी कळतंय काय म्हणतोय ते? ओके. मग काय करायचंय? त्या ठिकाणी सगळे जे विद्यार्थी आहेत, सांगा ना, "सर प्लीज ऑनलाईन कशावर होणार आहे?" अरे बाळा, थोडा रुको जरा, सबर करो. ग्रुप कधी बनलाय? काल बनलाय. सेशन कधी होतंय? आज होतंय. ह्याच्याबद्दल पण तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलं जाईल. ठीक आहे? थोड्या वेळ वेट करा. संध्याकाळी 5 पर्यंत ज्या पोरांना ऑनलाईनमध्ये काय करायचं आहे, त्यांना पण आपण त्या ठिकाणी सांगून देऊयात. ऑनलाईनमध्ये काय होणार आहे म्हणून. आणि जे ऑफलाईन आहेत त्यांना माहिती आहे, माझ्या त्या ठिकाणी अकॅडमीमध्ये यायचं आहे. सकाळी 9 ते 6 फक्त अभ्यास करायचा आहे. ठीक आहे? ओके? कळतं मी काय म्हणतोय ते? ओके ना? सो एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा आणि एक माइंडसेट ठेवा. आपलं जे त्या ठिकाणी काय त्याचं नाव आपलं, की इट्स ओके अजय डोंट वरी विचारलात काय अडचण नाहीये. मी टीचर आहे. तुम्ही मला विचारा तुमचे जे काही डाउट असेल त्या ठिकाणी. अपुन बताएगा, टेंशन नहीं लेने का. जो पूछना है वो पूछो. ठीक आहे. वेळेचा विषय आहे फक्त वेळेला वेळ द्या ती बदलते. अगदी सतीश पाटील त्या ठिकाणी तुम्ही लाखातलं एक बोललेलं आहे. जास्त मला बोलता येत नाही कारण की काय माझा हिंदी फार फास्ट है. मैं हिंदी में बहुत फ्लुएंट बात करता हूँ क्योंकि मेरी बहुत टाइम से हिंदी चल रही है ना. थोड़ी मराठी बात करने में थोड़ा बहुत मेरा टंग ट्विस्ट नहीं हो रहा है, बट डोंट वरी आई विल मेक इट ट्विस्ट. ओके, टेन्शन नका घेऊ. लोड नाही घ्यायचं. मी सोबत आहे आणि माझ्या प्रेमात नका पडू हे मला सांगायचं आहे. कारण की तुम्हाला एक्झाम क्रॅक करायचंय. बस एवढंच ठेवा. माझा झेंडा तुम्हाला घेऊन पुढे नाही जायचंय. नागे सरांचा झेंडा घेऊन नहीं जायचंय. नागे सरांच्या प्रेमात नहीं पडायचंय. ठीक है? और इसका मौका मैं एग्जाम क्लियर करने के बाद सब कुछ दूंगा. अभी कुछ नहीं. अभी एग्जाम क्रैक करो. क्योंकि आप अभी करंटली उस लेवल पे नाही. तुम्हाला ते एक सांगतो एक कोट अभिषेक उपमन्यु म्हणून आहे. तो काय म्हणतो माहिती आहे का? मेरे शो के अंदर मेरे साथ सेल्फी लेना, मेरे गाल में यहाँ पे पप्पी देना, ये सब मना है. शो के बाद इन सबका मौका मैं दूंगा. त्याच्यामुळे आता एक्झाम क्रॅक करायचं तुम्हाला. नंतर आपण काय ते गोष्टी करूया. ठीक आहे? ओके. चलो तर एंड करतो सेशन मी आणि सगळ्यांचं मला त्या ठिकाणी रिव्ह्यू आलं पाहिजे आणि जे बहिरूपी आहेत, जे नाहीयेत त्या ठिकाणी आमचे स्टुडंट, त्या ठिकाणी त्यांना कळेल आपण क्या चीज आहे ते. ओके? ठीक आहे. चलो एंड करूयात आणि भेटूयात आपल्या सेशनमध्ये. सो बी पॉझिटिव्ह आणि आपल्याला एकच सांगायचंय एक्झामिनेशन क्रॅक करायचंय आणि त्यासाठी जर तुम्हाला नागेश सर महत्वाचे असतील तर नागेश सरकडे या. जर तुम्हाला त्यासाठी कुठला आणखी शिक्षक महत्वाचे असेल त्यांच्याकडे जा. पण तुमचा एक्झाम क्रॅक व्हायला पाहिजे. एवढा माइंडसेट ठेवा. ओके? चलो बाय बाय. टेक केअर. मिलते हैं. सी यू इन क्लास. बाय बाय. लव यू ऑल.